नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल यूथ फाउंडेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। त्या उपक्रमामध्ये आपण डेली 5 वर्ड्स बघणार आहेत। डेली 5 वर्ड्स। आता डेली 5 वर्ड्स मधील हे 5 वर्ड्स आहेत ते आपण वन बाय वन बघूया। सर्वात पहिला वर्ड्स आहे आपल्याकडे डिक्शनरी। सर्वात पहिला वर्ड आहे डिक्शनरी म्हणजे मराठीमध्ये अर्थ होतो त्याचा शब्दकोश। आता डिक्शनरी म्हणजे काय, आपण जे वर्ड्स बघितलेले आहे या वर्ड्सचं कलेक्शन म्हणजे काय होतंय, डिक्शनरी होतंय, बरोबर आहे। आणि यामधला जर आपण एखादा सेंटेन्स जर यूज केलं, जर इथे डिक्शनरी टेबलवर ठेवलेली असेल तर आपण काय म्हणणार, इट इज अ डिक्शनरी। ही काय आहे, डिक्शनरी आहे, किंवा हा काय आहे, शब्दकोश आहे। आपण सेंटेन्स काय यूज करणार, इट इज अ डिक्शनरी। इट इज अ डिक्शनरी म्हणजे हा शब्दकोश आहे। हा शब्दकोश आहे। अशा प्रकारे आपलं सेंटेन्स तयार होणार। नंतरचा वर्ड आहे आपल्याकडे स्पीक। स्पीक म्हणजे बोलणे। स्पीक म्हणजे बोलणे। सपोज एखादा व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत असेल, ओके, मी बोलत असेल, आय स्पीक इन इंग्लिश, मग सेंटेन्स काय यूज करणार मी, स्पीक म्हणजे बोलणे, आय स्पीक इन इंग्लिश। आय स्पीक इन इंग्लिश, बरोबर आहे। आय म्हणजे काय आहे, सब्जेक्ट। स्पीक म्हणजे काय आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म। इन इंग्लिश काय आहे, ऑब्जेक्ट। मग मी इथे मराठीमध्ये अर्थ काय लिहिणार की आय स्पीक इन इंग्लिशचा मी इंग्रजी बोलतो। मी इंग्रजी बोलतो किंवा इंग्रजीमध्ये बोलतो। मी इंग्रजीमध्ये बोलतो किंवा मी इंग्रजी बोलतो। नंतरचा वर्ड आहे जॉईन। जॉईन म्हणजे सामील होणे। जॉईन म्हणजे सामील होणे। कोरोनामध्ये तुम्ही मीटिंगमध्ये जॉईन होत होते, बरोबर, तिथे वर्ड लिहून येत होता जॉईन द मीटिंग, बरोबर। तर जॉईन म्हणजे सामील होणे। आपण मीटिंगमध्ये जॉईन होत होतो म्हणजे आय जॉईन अ मीटिंग। आय जॉईन अ मीटिंग म्हणजे मी मीटिंगमध्ये सामील होतो। हां, मी सभेमध्ये किंवा मीटिंगमध्ये सामील होतो। मी मीटिंगमध्ये सामील होतो। ओके। नंतरचा वर्ड आहे आपल्याकडे क्रिएट। क्रिएट म्हणजे तयार करणे। क्रिएट म्हणजे तयार करणे। जर सपोज एखादं डिझाईन असेल ते तुम्ही क्रिएट करत असाल, एखादं ग्रीटिंग देतो आपण टीचरला वगैरे, तर ते काय करतो आपण, तयार करतो। म्हणजे इथे सेंटेन्स काय तयार होणार आपलं की आय क्रिएट अ डिझाईन। आय क्रिएट अ डिझाईन। आय क्रिएट अ डिझाईन म्हणजे मी डिझाईन तयार करतो। मी डिझाईन तयार करतो असं त्याचा अर्थ बनणार आपला, मी डिझाईन तयार करतो। आणि नंतरचा वर्ड आहे आपला पॅरेंट्स। पॅरेंट्स म्हणजे पालक। ओके, पॅरेंट्स म्हणजे पालक म्हणजे आई वडील। पॅरेंट्स म्हणजे पालक म्हणजे आई वडील, बरोबर आहे। जसं की जर सपोज तुमचे आई वडील आलेले असेल, क्लासमध्ये मीटिंग असेल किंवा पॅरेंट्स मीट्स असेल, तर त्यावेळेला आपण सेंटेन्स काय म्हणणार, दे आर माय पॅरेंट्स। म्हणजे सेंटेन्स काय यूज करणार, दे आर माय पॅरेंट्स। दे आर माय पॅरेंट्स म्हणजे ते माझे पालक आहेत। ते माझे पालक आहेत। ते माझे पालक आहेत, बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण जो वर्ड आहे त्या वर्डचा मराठीमध्ये मीनिंग लक्षात राहत नाही, म्हणून त्या वर्डचं अप्लिकेशन कोणत्या सेंटेन्समध्ये घ्यायचं आणि त्या वर्डला बरोबर रिमाइंड कसं ठेवायचं याबद्दल उपक्रम सुरू केलेला आहे, दॅट इज डेली 5 वर्ड्स। तर अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शब्द आणि त्याचं एक सेंटेन्स तिथे लिहून ठेवू शकता आणि अशा प्रकारे नोटबुकमध्ये प्रॉपरली जर तुम्ही मेंटेन ठेवलं, काही दिवसानंतर तुम्हाला रिव्हिजनला खूप इझी जाणार। चला, थँक्यू। टुडे विल स्टॉप हिअर। थँक्यू।